त्यामुळे तुमचा परमार्थ सुद्धा मजबूत होणार नाही. आपल्याला भगवंतानी ही सृष्टी निर्माण करत असताना 84 लक्ष जीवांची निर्मिती केली. किती? 84 लक्ष जीवांची. त्यामध्ये 83,99,999 योनी अशा आहेत त्या देवाला जाणतही नाही, देवाला मानतही नाही. त्यांना पाप कळत नाही, त्यांना पुण्य कळत नाही, त्यांना सुख कळत नाही, त्यांना दुःख कळत नाही, त्यांना चांगलं कळत नाही, त्यांना वाईट कळत नाही, त्यांना काहीच कळत नाही. मग भगवंतानी एक योनी अशी तयार केली ती म्हणजे तुमची माझी मानव भूमी. माणसाला सगळंच कळते, पाप कळते. बोला की तुम्हाला टेन्शन आहे कशाचं? दबाव आला माझा कशाचा? का बोलत नाही? बोलत का? हे पाप करते, पुण्य करते, सुख करते, दुःख करते, चांगलं करते, वाईट करते, काय खायचं असतं ते करते, काय खायचं नसतं ते. माती खायची असते का? माती खायची असते का? तरी आपण माती करताय ना. खायचं करत वळत नाही ना. हे का करत असं? का करत असं विचार केला की? कारण भगवंतांनी त्यांना आपल्याला 4 गोष्टी सामान दिल्या. कोणाला? त्या योजनेला 83,99,999 आणि आपण मला भेद केला. त्यांना आपल्याला 4 गोष्टी सामान दिल्या. त्यांना आहार दिलाय, आपल्याला आहार दिलाय. त्यांना निदान दिली, आपल्याला दिलाय. त्यांना वही, आपल्याला वही. त्यांना माहित नाही, आपल्याला माहित नाही. हा निकरा भेद सर्व येणीशी समसमान. पण त्यांच्यापेक्षा एक गोष्ट आपल्याला आधीच दिली ती म्हणजे ज्ञान. त्यांना दिलेलं ज्ञान आपल्याला ज्ञान दिलं. कशासाठी दिलं असं विचार? कशासाठी दिलं त्यांनी केला विचार? ऐका, ह्या वापर करून ह्या देहाचा आधार घेऊन आपल्याला तिथलं पुढचं सगळं जन्म चुकवण्यासाठी ज्ञान दिले, दुःखावरती विजय मिळवण्यासाठी ज्ञान दिले, अज्ञानावरती विजय मिळवण्यासाठी ज्ञान दिले आणि मृत्यूवरती विजय मिळवण्यासाठी ज्ञान दिले. कशासाठी? वाचला एकाला मिळाले नाही ना. आता तुम्ही बसा. जिला जिला संसार 100% 99% वाले हातवर करायचा नाही. या किती प्रामाणिक आहेत बघा, किती प्रामाणिक. आपल्याला थोडी काही वाजली पाहिजे काय ते. हे किती प्रामाणिक आहेत बघा. जिला जिला 100% चांगला नवरा मिळालाय तिने हातवर करा, तिला हे कसा करा. वा, सगळ्यांनी वर करा, सगळ्यांनी वर. 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26, 28, 30, 32, 34, 36, 38, 40, 42, 43, 44, 50 जणी. 50 जणी. आता या 50 जणींनी हातवर केल्या. तुमचं हित आहेत का? आहेत ना? मग तुम्ही हातवर केला, ह्यांचं काय दुखत होतं हातवर करायला? आता ती घरी गेलं मी तुला हित नको. 50 जणींनी एवढ्या हातवर केलं आणि गडी माला उचलून बघतो त्याला माझीने केला का? अजून पुढची गंमत बघायची का? ह्याच्या पुढची गंमत बघायची का? हितली बाबा केव्हा लोक भेटते ती शपथ घातल्यावर संत जय जय बिहारी ती आमच्या काळू बायला भेटते. संत लय कानवळ येतो संत. हा मोठा नाही, तुम्हाला मोठ्या देवीची शपथ आहे. मोठ्या देवीची शपथ आहे. जी बायको आजपर्यंत आपल्या स्वतःच्या नवऱ्याला त्याच्या पाठीमागे त्याला एकेरी शब्दात बोलले नाही ते हातवर करा. हे बाबा असाच आहे, हे बाबा तसाच आहे, हे आईचंच आहे तू, बहिणीचंच आहे तू. मी सांगाय गेली की ह्याच्या कानाची मोठं होते. मोठं बोलत मोठायची शपथ आहे. आट्या घेऊन माझा आणि मी काय अर्ध्या पाव तासात निघून जाईल. पण मोठे आहेत तुम्ही हेच का घालत बसा. आता करा. 50 जणींनी हातवर केलं. 50 जणींनी. पण जेव्हा मोठ्या आईची शपथ घातली ती म्हटल्या होत्या मीच बिल द्यायला
पेटवायचा का बघितलं का तो पण उपयोग नाही. मिळली ऐका, 4 सुख झाली आणि 5वं सुख माझी मुलं मी मरेपर्यंत माझ्याच ऐकण्यात पाहिजेत. 5 वाटतंय का सगळ्यांना? वाटतंय ना?